हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. मी डॉक्टर विजय काळे आणि मी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला वाईल्ड टेल्स विथ विजू. माझ्या या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आणि मी तुम्हाला असेच नेचरच्या संबंधित असलेले नवनवीन फॅक्ट्स म्हणा किंवा नवीन नवीन व्हिडिओज त्याबद्दल तुमचं असंच मार्गदर्शन करत राहील. आणि नवीन व्हिडिओचा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या नवीन व्हिडिओचा आनंद घ्या. तर आज पुन्हा एका नवीन झाडाबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. आपला देशी वृक्षच आहे. तर एक तुम्हाला त्या थोडक्यात माहिती देतो. कदाचित तुम्हाला वृक्ष माहिती असेल, बट त्याच्या काही अशा गमतीशीर काही म्हणजे त्याचे फॅक्ट्स आहेत ते तुम्हाला शेअर करतो आहे. स्टे ट्यून्ड. सो फ्रेंड्स, हा आहे तो वृक्ष. बघा, भरपूर मोठा. बघा किती मोठा बुंदा आहे याचा. आणि जवळपास 20-25 मीटर उंच असेल हा. बघा, खूप उंच आहे आणि छान गार सावली आहे याची. आणि हे बघा, ही आहे त्याची पानं. हे अशातली याची पानं असतात. आलं लक्षात? या वृक्षाचं नाव आहे गोंदण. याला गोंदण असं नाव आहे. तर हा आपला एक देशी वृक्ष आहे आणि मराठीमध्ये आपल्याकडे याला गोंदण म्हणतात. भोकर कुळातील वृक्ष हा. याचे जेव्हा फळं मोठे असतात, मोठ्या फळाच्या याला भोकर म्हणून ओळखला जातो. जी फळं छोटी असतात त्याला गोंदण म्हणतात. इंग्लिशमध्ये याला इंडियन ग्लूबेरी म्हणून नाव आहे. बघा, तिथं वरती तुम्हाला मी फळांचा एक असा अंगूरसारखे गुच्छ आहे, दिसले? अंगूरसारखे असे याला असे गुच्छेचे गुच्छ येतात द्राक्षासारखे. तर हे याला इंग्लिशमध्ये नाव आहे इंडियन ग्लूबेरी. ते या फळावरूनच नाव पडलेलं आहे. आणि मराठीमधलं नाव पण याचं गोंदण हे फळावरूनच पडलेलं आहे. तर याचं फळ आता काहीसं मी तुम्हाला खाली पडलेलं आहे इथं. हे फळ दाखवतो बघा. यस, हे बघा, हे याचं फळ आहे. तर हे फळ मराठीमध्ये याला गोंदण आणि इंग्लिशमध्ये इंडियन ब्लूबेरी म्हणतात. तर असं का बरं म्हणतात? तर आता हे फळ मी तुम्हाला याचं थोडंसं एक हे दाखवतो. हे बघा, हे फळ फोडल्यानंतर याच्यात अतिशय स्टिकी हे दाखवतो. हे वरून मी फोडलं याला. हा फळ अतिशय स्टिकी असतो. बघा, याचा जो गर आहे ना, तो इतका स्टिकी असतो. त्याच्यावरूनच याला, म्हणजे गोंद असतो ना आपला, गोंदासारखा चिकट म्हणून गोंदण, आणि ग्लूसारखा स्टिकी म्हणून इंडियन ग्लूबेरी, असं याचं नामकरण झालेलं आहे. तर ही फळं आम्ही जेव्हा लहान स्कूलमध्ये जायचो लहान असताना, तर आम्ही हे फळं आमची नोटबुक बुक्स जर फाटली तर त्याला चिटकवायसाठी यूज करायचो. तर हे अतिशय चिकट फळ आहे. बघा, हे बघा किती चिकट आहे. माझ्या हाताला चिकटलं आहे. म्हणून हे इंडियन ग्लूबेरी आहे ना, एकदम चिकट. तर म्हणून इंडियन ग्लूबेरी नाव. आणि देशी वृक्ष आहे. दुष्काळग्रस्त भागामध्ये लावायला अतिशय छान वृक्ष आहे. कुठल्याच प्रकारचं मेंटेनन्स नाही. अतिशय कमी पाण्यामध्ये सदाहरित राहणारा अतिशय काटक वृक्ष म्हणजे हा गोंदण किंवा भोकर कुळातला भोकरही म्हणता येईल. फळांचं वैशिष्ट्य असं की फळं ही पित्तनाशक आहेत. ॲसिडिटीसाठी खूप चांगलं औषध आहे. मुळव्यातला पण याचा यूज होतो आहे. शक्तिवर्धक आहे. थकवा, अशक्तपणा वगैरे हे ते तुम्ही हे फळं सगळं तुम्हाला खूप चांगलं वाटेल. या फळांनी शक्तिवर्धक फळं आहेत. आयुर्वेदात खूप मोठं महत्त्व आहे झाडाचं. त्याच्या खोलमध्ये आपण जाणार नाही. बट आपण ही अशी देशी वृक्ष असतात, ही अशी खूप सारा फायदा असणारी वृक्ष असतात. कमी पाणी घेणारी आणि सहजच अवर्षणग्रस्त भागात, दुष्काळग्रस्त भागात लावायला सोपी असणारी वृक्षांचं जतन करायला हवं. जी मोठी झाडी आहेत अशी यांना जपायला पाहिजे. आणि येणाऱ्या पावसाळ्यात आपण या झाडांखाली तुम्हाला सहजच या झाडांच्या शेकडो असंख्य बिया पडलेल्या आहेत खाली, आणि सहज रुजणाऱ्या बिया आहेत. या बियांपासून तुम्ही सहज नवीन रोपे करू शकता किंवा बिया गोळा करायच्या आणि रस्त्याच्या दुतर्फा किंवा शेताच्या बांधावरती, बागेमध्ये साईडला जरी रोडच्या दुतर्फा जरी टाकलीत तरी या बिया सहज रुजतात. आणि खूप काटक आणि खूप छान झाड आहे. तर अशा देशी वृक्षांचं जतन करा, अशी झाडे लावा. आणि यांच्यापासून मिळणारे अनगिनत फायदे जे असतात झाडांचे, फ्रीमध्ये घ्या. बस तुम्हाला झाड लावायचं आहे, इतकेच कष्ट करायचे आहेत. बाकी निसर्ग त्याला जपतो, निसर्गच त्यांना वाढवतो थोडंसं मोठं झाल्यानंतर. तर नक्की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये अशा झाडांची लागवड करा, त्यांचं जतन करा आहे त्या झाडांची. प्लांट होप प्लांट ट्रीज या अनुषंगानेच आपला व्हिडिओ असतो, त्या अनुषंगानेच आज पण व्हिडिओ बनवत आहे. पर्यावरणाची काळजी घ्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओंचा आणि झाडांचा माहिती घ्या, आनंद घ्या.
तोपर्यंत जय पर्यावरण.